मार्मिकचा आज 64वा वर्धापन दिन संपन्न झाला आणि यामध्ये मार्मिकच्या जुन्या आठवणींना उजाळाला आपल्यासोबत चंदू मामा आहेत, जे मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मार्मिकचा प्रवास ज्या पद्धतीने सुरू झाला होता, कसं बघताय आत्ता मार्मिक या टप्प्यावरती आल्यानंतर? मार्मिक जेव्हा जी स्थापना म्हणजे मार्मिक जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा 1960 साली, आणि त्याच वेळेस साहेबांनी ठरवलं होतं की ह्या एक व्यंग्यचित्र, मराठी व्यंग्यचित्र म्हणून आपण कुठे साप्ताहिक द्यायचं. त्यावेळेस साप्ताहिक असं व्यंग्यचित्र साप्ताहिक असं नव्हतं, आणि त्या काळामध्ये साहेबांनी एक हिंमत करून आणि व्यंग्यचित्र मराठीत कसं येईल त्यासाठी मार्मिकची त्यांनी स्थापना केली. आणि मार्मिकची स्थापना झाल्याबरोबरच लोकांचं उत्सुकता त्यांच्या व्यंग्यचित्रावर आणि एकंदरीत श्रीकांतजींच्या लेखणीवर, आता त्या दादा होते, प्रबोधनकार होते, त्यांच्या लिखाणावर एवढे लोक प्रभावित झाले की हातोहात मार्मिक संपायला लागला. दर गुरुवारी लोक वाट बघायला लागली, आणि असं करता करता लोकांची एक भावना होती की अन्याय कसा होतोय मराठी माणसांवर, यासाठी साहेबांकडे यायला लागले. साहेबांनी पण त्यांची दाद घेऊन मार्मिकमध्ये त्यावेळेसचे जे हे होते मराठी माणसाच्या अगेन्स्ट जे नोकऱ्याविषयी अन्याय होत होता त्याची वाचा साहेबांनी फोडली. आणि त्यामुळे एक मराठी माणसाची इतकी उत्सुकता निर्माण झाली, आणि त्यामुळे एक दहशत बसली त्यावेळेच्या साऊथ इंडियन लोकांची किंवा परप्रांतीय लोकांना की आता आपल्याला कशा नोकऱ्या मिळणार किंवा आपल्या नोकऱ्या जाणार का. पण साहेबांची इच्छा त्यांच्या नोकऱ्या जाण्यावर नव्हता, मराठी माणसाला अन्याय जो होत होता त्याच्यासाठी होती. आणि ती मार्मिकने वाचा फोडली, आणि त्यातून मग शिवसेना निर्माण झाली. आणि शिवसेना निर्माण झाल्यानंतर सामना पण आला. आणि या सगळ्या गोष्टी एक महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये की व्यंग्यचित्रकार एक असूनसुद्धा साहेबांनी एवढी प्रचंड एक सामर्थ्य दाखवलं, ह्याची एक वाहवा व्हायला लागली. आणि त्यामुळेच आज मराठी माणूस आणि महाराष्ट्रात जी लोकांना न्याय मिळतोय हे केवळ मार्मिक, शिवसेना आणि सामन्यामुळे झालं. मार्मिकचा एक असा काळ होता की मार्मिकनं मराठी माणसांच्या वरती जो अन्याय होत होता त्याच्या वाचा फोडण्यासाठी म्हणून मार्मिक एक भाषापत्र म्हणून आलं. मात्र मार्मिकनं राजकीय फटकारे सुद्धा सोडले नाहीत. मग आणीबाणीचा काळ, हा काळ कसा गेला? कारण का अनेक आठवणींना उजाळा देताना दिवाकर राव त्यांनी सांगितलं की मार्मिकच्या प्रिंटिंग मशीन ज्या होत्या त्या घरात आणून ठेवाव्या लागल्या होत्या. अर्थात तो पण काळ भयंकर कठीण होता. मला आठवतं आहे की त्यावेळेस कदम मेन्शनमध्ये राहायचे तेव्हा श्रीकांतजी, मीनाताई, इवन त्या कुंदाताई आणि सगळे घरातले कुटुंब, अगदी मार्मिक म्हणजे आपल्या घरातले एक निर्मिती आहे असं बघून सगळ्यांनी अगदी कष्टाने आणि जिद्दीने या मार्मिकसाठी काम केलं. आणि त्या काळातसुद्धा बंदी असूनसुद्धा आपले मार्मिक कसा खपेल यासाठी बऱ्याचशी सुसैनिकांनी आणि सगळ्यांनी मेहनत घेतली. आणि आज मार्मिकला 64वा वर्धापन दिन साजरा करायचा हे मान मिळाला. आणि अशीच आणखीन 100 वर्ष मार्मिक निघेल आणि लोकांना न्याय मिळेल अशी मी तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि असंच तुमच्या मीडियाने आणि बाकीच्या वर्तमानपत्रांनी पण त्यांना सहकार्य करावं अशी मी तुळजाभवानी चरणीवर प्रार्थना करतो. म्हणजे ज्या पद्धतीनं मार्मिकची जी भूमिका आहे किंवा मार्मिकची एक ओळख आहे, रोखठोकपणे बोलणे, रोखठोकपणे त्याच्यातनं विचार मांडणे, ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये मार्मिकची भूमिका तुम्हाला किती महत्त्वाची वाटते? नाही, केवळ मार्मिकची काय, सामन्याची काय किंवा शिवसैनिकांची काय, ही सगळीची भूमिका एक प्राजल्यपणे मराठी आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासारखीच आहे, आणि त्याविषयी काय दुमत असायचं कारण नाही. पण आता ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण किंवा महाराष्ट्राच्या वातावरणाची जी चिखल झाला आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाची एक संस्कृती होती, ती कुठेतरी बिघडताना वाटत नाही तुम्हाला ह्या सगळ्या टप्प्यामध्ये तुम्ही इतका प्रवास बघितल्यानंतर? नाही, मला राजकारण जास्ती मी लक्ष देत नाही. मला फक्त लोकांना शुभेच्छा द्यायच्या आणि मार्मिकला 100 वर्ष गाठावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुळजाभवानी त्याला नक्कीच पाठिंबा देईल आणि आशीर्वाद देईल. शेवटचा प्रश्न,
मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण का ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांकडनं आंदोलनं होत आहेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर काहीसा गोंधळ झाला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती कसं बघताय तुम्ही या सगळ्याकडे? त्याविषयी मला आत्ताच काही कॉमेंट्स करायचे नाही, कारण मी दोघांचाही मामा असल्यामुळे या गोष्टी मी काही नो कॉमेंट्स काही. पण ह्या स्थितीमध्ये मराठी माणसाची एक इच्छा आहे की ह्या दोघांनी एकत्र राहावं, तुम्हाला काय वाटतंय? मी प्रयत्न करत होतो आणि केलेले आहेत आणि अजून सुद्धा इच्छा आहे. जर देवाची कृपा असेल तर एकत्र येतील, हा काळच बघेल पुढे. तुम्हाला विश्वास आहे हे दोघं बंधू एकत्र येतील? आशावादी असायला काय हरकत काय, तुमचे प्रयत्न चालू आहेत म्हणायचं? सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत. आशावादी माणसाने असावं. यश याला नक्की कधी येईल? तुमची इच्छा, देवाची इच्छा. नक्कीच. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदू मामा आपल्यासोबत होते. त्यांनी एक मार्मिकचा काळ सांगितल्यानंतर या दोघांनी एकत्र सुद्धा आलं पाहिजे आणि काळ यांना एकत्र नेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा चंदू मामा यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.